अध्यक्ष महोदय की हा हक्कभंग होतो की नाही याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। या सार्वभौम सदनाचा अधिकाराचा हक्कभंग या झालेला आहे की नाही याची माहिती किंवा या संदर्भातला खुलासा आम्हाला हवा आहे। सभागृह सुरू असताना अशा पद्धतीची घोषणा करणं हे योग्य आहे का? आणि सभागृह सुरू असतानाच नव्हे, बजेट सभा अंतरिम बजेट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय। म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे, अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही, चर्चा अजून झालेली नाही, त्याच्यावरच्या डिमांड्सवर मतदान होतं, मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं। त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्यात दाखवलेले जे रकमा आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून। मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाड राज्यपालांकडे जातं, ते विनियोजन विधेयकावर राज्यपाल सही करतात, त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाची लढाई चालू दिसते आणि त्यामुळं इथे येऊन त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता आहे। काही कागदपत्र आपल्याकडे दिली, आपण सांगितलं काही कागदपत्र माझ्या समोर आलेली आहेत, त्याचा हे करून आजपासून योजना चालू। आजपासून योजना चालू होऊ शकत नाही, एवढी घाई करू नका, 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे। पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्षनेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे। आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता हरिभाऊ म्हटले तसं त्याला विरोध आहे का यांचा की का काढला? समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली, गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत, ते मिळू नयेत असं तुम्हाला वाटतंय का? त्यामुळं अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा, त्यांच्या काळामध्ये कधी 1 रुपया महिलांना मिळाला नाही या योजनेसारख्या योजनांमधनं। आणि मग आता मी परत सांगेन, आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।